शेगाव येथील 3 पुतळा परिसर अवैध धंदे मुक्त करण्यात आले. ठाणेदार नितीन पाटील यांची धडाकेबाज कारवाई. शेगाव शहरातील नागझरी रोडवरील 3 पुतळा परिसर हे ठिकाण गेल्या काही महिन्यांपासून अवैध धंद्यामुळे चर्चेत आले होते. या परिसरातील वाढती गुन्हेगारी, संशयास्पद वावर आणि असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. शेवटी या सर्वाला पूर्णविराम देत पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन पाटील यांनी धडाकेबाज कारवाई करत या परिसरातील सर्व अवैध धंद्याचे उच्चाटन केले आहे. ठाणेदार नितीन पाटील यांनी त्यांच्या पथकासह अचानक कारवाई करत अनेक संशयितांना ताब्यात घेतले असून काही दुकानांवर आणि थांब्यांच्या जाग्यावर छापे टाकून अवैध वस्तूंची जप्ती करण्यात आली आहे. या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये एक सकारात्मक संदेश गेला असून पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. या भागात कायमस्वरूपी पोलीस तैनाती करण्यात आली असून दिवस रात्र गस्तीमुळे विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक व्यापारी, महिला, विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये आता दिलासा आणि सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ठाणेदार नितीन पाटील यांनी सांगितले की शहरातील कुठलाही भाग गुन्हेगारीच्या छायेखाली राहू देणार नाही. नागरिकांनी सहकार्य करावे. कुठल्याही अवैध हालचाली दिसल्यास पोलिसांनी तात्काळ माहिती द्यावी. या कारवाईमुळे 3 पुतळा परिसर आता पुन्हा एकदा शिस्तबद्ध, सुरक्षित आणि शांततेचा परिसर बनला आहे. नागरिक, व्यापारी आणि प्रवासी वर्गाने ठाणेदार पाटील यांनी त्यांच्या पथकाचे आभार मानले असून शहराच्या सुरक्षेसाठी हे पाऊल एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. महाराष्ट्र न्यूज 1साठी उपसंपादक रंजना राठोड, व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर, शेगाव, जिल्हा बुलढाणा. मानधन भेटतं म्हणजे तुम्ही शासनाच्या दरबारी तुमची नोंद आहे. या वाटेकडे एखाद्या वेळेस आम्हाला पण काय म्हणून दाखवा कधीतरी. आमच्या सर्व कलावंत त्या दिवशी प्रोग्राम आले नाही तुम्ही कार्यक्रम मग त्या दिवशी होतो ना, ते आठवले साहेब आले होते त्यांच्यासमोर. त्यावेळेस तर गीतच गायला ना आम्ही, वृक्षारोपण केलं नव्हे त्यांनी. त्यांचं कसं असतं, कार्यक्रम खूप असता पुढे, त्याला वेळ देता येत नाही. आता ते लगेच गेले खामगावला. माझं नाव गुणवंत विठ्ठल सेगोकार. आमच्या वार्डातल्या बऱ्याचशा महिला शेगाव पोलीस स्टेशन मध्ये गेल्या होत्या आणि त्या महिलांनी साहेबाकडे विनंती अशी मागणी केली की साहेब, आमच्या वार्डात बऱ्याच वर्षापासून दारूचं व्यसन, दारू विकणारे लोक बरेचसे आहेत, तर त्या लोकांचा दारू पासून काहीतरी बंदोबस्त करा. तर 8 ते 15 दिवस झाले जवळपास. साहेबांनी त्या गोष्टीवर महिलाजवळ त्यांचे फोन नंबर दिले की तुमच्या वार्डात त्याच्या पुढे जर कोणी दारू विकणार असेल तर आम्ही वेळोवेळी तुम्हाला सहकार्य करू. चांगला परिणाम दिसून आला. हा, त्याचा परिणाम एकदम योग्य पद्धतीने दिसून आला. कारवाईनंतर आता काही असं वाटत नाहीये. शांतता आहे आमच्या सुरक्षितता आहे. पण अशी शांतता कायम स्वरूपी राहो हेच मी ठाणेदार साहेबाला विनंती करतो. काय नाव तुमचं? माझं नाव वसंत शिवपाल. काय फरक पडला आता साहेबांच्या सांगण्यानुसार? काय फरक? साहेबांनी जे सांगितलं त्यानुसार तुमच्या परिवर्तन काय आलं? धंदा विकत नाही दारू. कोणता धंदा चालू केला? दुसरं काहीतरी करणार, वडापाव करणार नाही, दुसरं काही. मूळ आता पूर्ण मूळच बंद करून टाकला तुम्ही. त्याच्यानंतर आता फक्त तुम्ही हे कोंबड्याचा दुसरा आणखीन व्यवसाय करणार. दारू आता दारू नाही विकणार तुम्ही. म्हणजे साहेबांच्या म्हणण्याचा परिणाम झाला तुमच्यावर? हो, साहेबांनी सांगितलं ना, मी साहेबांना हात जोडून सांगितलं की बाबा नाही विकत. धन्यवाद.